नमस्कार मित्रांनो, मी संदीप सर. आज आपण संविधानाची वाटचाल हा धडा शिकणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की संविधानाची वाटचाल कशा प्रकारे झालेली आहे आणि आज आपल्याला जे कायदे, जे लॉ अँड ऑर्डर होत आहे ते संविधानामुळेच होत आहे याची कल्पना आपल्याला आहेच. राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, त्याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील भारताचे स्थान याचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. बरोबर आहे. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. भारत कसा असावा हे भारताच्या संविधानाने आपल्याला सांगितलेले आहे. प्रत्येक नागरिकाला सांगितलेले आहे. तो धर्मनिरपेक्ष असावा, कुठल्याही धर्माचा त्या देशावरती पगडा नसावा आणि लोकशाही असावी. म्हणजे लोकशाही काय असते की लोकांद्वारे लोकांसाठी चालवले जाणारे राज्य म्हणजे आपण एक लोकशाही असं म्हणतो. तर ते लोकशाही गणराज्य असावं असं उद्दिष्ट भारताने मांडलेलं आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर आहे. प्रत्येक नागरिक हा कायद्यापुढे समान असावा असे संविधानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे तो जर कदाचित भारताचा राष्ट्रपती जरी असेल आणि तो भारताचा सर्वात तळागाळातील गरीब जरी असेल तरीही कायद्यासमोर दोन्हीही समान आहेत. जर त्याने गुन्हा केला तर त्याला पण तेवढी शिक्षा असेल कायद्याच्या अनुषंगाने, आणि गरीब असेल त्याने जर काही गुन्हा केला असेल तर त्याला पण तीच शिक्षा असेल संविधानामध्ये. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्याचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. सामाजिक न्यायावरती समतेवर हा समाज आधारलेला असावा. कुठल्याही जाती धर्माला अग्रस्थान नसावं किंवा कुठल्याही पंथाला, कुठल्याही वंशाला या देशामध्ये महत्त्वाचं स्थान नसावं. सर्व या कायद्यापुढे समान असावं असे संविधानापुढे एक उद्दिष्ट आहे आणि यांनी एक साधन म्हणून आपण संविधानाकडे बघतो. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला सुरुवात केली तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस पूर्ण काळ गेला या संविधानाच्या निर्मितीसाठी. तो संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान आपल्या देशात लागू झालं आणि त्या अनुषंगाने आपल्या देशातील प्रत्येक शासकीय निमशासकीय यंत्रणा कार्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातील राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलले गेलेले पावले याचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता जेव्हापासून भारतामध्ये संविधान लागू झाले, संविधान लागू होण्यापासून भारताने कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे गेला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी भारतामध्ये प्रस्थापित झाल्या. तर बघा, पहिला आहे लोकशाही. आता लोकशाही ही तुम्हाला मी सांगितलेली आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकांद्वारे लोकांसाठी चालवले जाणारे राज्य. सामाजिक न्याय म्हणजे काय? सामाजिक न्याय म्हणजे काय की प्रत्येक सामाजिक वर्गाला न्याय मिळावा आणि कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती हा समान असावा. आता न्यायव्यवस्था म्हणजे काय? न्यायव्यवस्था म्हणजे काय की बघा, जर न्यायव्यवस्था भ्रष्टाचारी असेल, राज्यकारभारकर्त्यांच्या हाताशी वेटीला धरून असेल तर ती समानतेचा न्याय देऊ शकणार नाही. म्हणून हे जी न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असावी राज्य कारभारांच्या हातून. म्हणून हे न्यायव्यवस्था पण आपण आज इथे बघणार आहोत, कारण की तो पण एक न्यायव्यवस्थेचा एक कणाच आहे. आता पहिले लोकशाहीविषयी आपण जाणून घेणार आहोत. राजकीय प्रगल्भता. आता राजकीय प्रगल्भता म्हणजे काय? एक परिपक्वता. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 साली, तेव्हापासून तर ते आतापर्यंतची आपली जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये भरपूर घडामोडी होऊन गेल्या. राजकीय वादविवाद निर्माण झाले. त्यातून अनुभव घेऊन राज्यकर्त्यांनी आपलं राजकीय नेतृत्व किंवा आपल्या राजकीय राजकारण कसं चांगलं व्हावं याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यातूनच आपली एक राजकीय प्रगल्भता निर्माण झाली आणि ती लोकशाहीला अशी पोषक राजकीय प्रगल्भता होती. बघा, लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. आता लोकशाही शासन पद्धतीची संरचना म्हणजे काय की आपण सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. राज्य पातळीवरती वेगळी सत्ता, केंद्र पातळीवरती वेगळी सत्ता, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य पातळीवरती वेगळी संस्था, अशा प्रकारचं संस्थेचं विकेंद्रीकरण आहे. पण ही संरचना आहे, परंतु ही संरचना असून चालत नाही. याला चालवणारे लोक पण एक प्रगल्भ असावे आणि एक सक्षम नेतृत्व करणारे असावे.
त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतो. बरोबर आहे. त्या संरचनेच्या द्वारे आपण जर व्यवहार केला तरच ही लोकशाही काय असेल की एक राजकीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनेल किंवा भाग बनेल. म्हणजे बघा, आता ही रचना आहे, परंतु नागरिकांनी मतदानच नाही केले, नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागच नाही दाखवला, तर आपण म्हणू शकू का की प्रत्येकजण या लोकशाहीमध्ये सहभागी आहे म्हणून? मतदानाचा अधिकार 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु या भारतीय नागरिकाने जर मतदानच केले नाही आणि तो आपला आवडीचा नेता निवडूनच दिला नाही, तर तो या लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी आहे का, असं आपण म्हणू शकतो का? किंवा कुठल्याही राजकीय घडामोडीवरती त्यांनी जर आपलं भाष्य केलं नाही किंवा त्यांनी टीका टिप्पणी किंवा एखाद्या राज्यकर्त्याचं चांगलं कौतुकास्पद कार्य असेल तर त्याला प्रोत्साहन नाही दिलं, तर तो त्या राजकीय लोकशाही व्यवस्थेचा घटक आहे असं आपण म्हणू का? नाही. तर याच्यासाठी नागरिकांचा पण पुरेपूर सहभाग असणं महत्त्वाचं आहे. केवळ राजकीय संरचना असून चालत नाही. बरोबर आहे. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. बरोबर आहे. बघा, लोकांना सहभाग देण्यासाठी हे सगळ्या संस्था आहेत. मी तुम्हाला सांगितलं, संसद काय असते? उच्च स्थानावरती असते. भारताच्या उच्च स्थानामध्ये एक लोकसभा आणि राज्यसभेचे 2 सभागृह आहेत, हे आपण शिकलो आहोत. त्याच्यानंतर राज्य पातळीवरती विधानसभा आणि एक विधान परिषद असते. तरी आणि स्थानिक पातळीवरती गावागावामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असते, जे की एखादा सरपंच निवडून देईल. निवडणुकीद्वारे हे सगळे इथं निवडून दिल्या जातात. शासन संस्था आहेत, हे आपल्याला माहिती आहे. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. जनतेचा सहभाग या उत्सवामध्ये पुरेपूर आहे. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. एक ठराविक वातावरणामध्ये, एक ठराविक वेळेमध्ये 5 वर्षानंतर लोकसभेचे 2 सभागृह, संसदेचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरा राज्यसभा. तर जो लोकसभेमध्ये निवडून जातो तो असतो खासदार, आणि जो राज्यसभेमध्ये असतो तो सुद्धा खासदारच असतो. आता राज्य पातळीवरती आलो तर जो विधान परिषदेमध्ये जाईल तो पण आमदारच असतो, आणि जो विधान सभेमध्ये जाईल तो पण आमदारच असतो. बरं, स्थानिक पातळीवरती आपल्याला माहिती आहे सरपंच असतो, मग नंतर वरती गेलो तर मग सभापती असतो. या प्रकारची ती रचना असते. आणि या सर्व गोष्टींमध्ये जर आपण मतदान करून यांना निवडून दिलं तरच आपण खऱ्या लोकशाहीची रुजवणूक करत आहोत असं आपल्याला वाटेल. बरोबर आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबतीत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. बरोबर आहे. कारण की एवढ्या मोठ्या देशामध्ये आपण जर निवडणुका घेत आहोत तर त्याच्यासाठी एक वेगळी संस्था लागेल. त्या वेगळ्या संस्थेला वेगळे कार्य लागतील, त्याला व्हॉलंटियर्स लागतील, स्वयंसेवक लागतील. या सगळ्या गोष्टींसाठी एक आव्हानात्मक आहे. मग हे न्यायदर्शक आणि निपक्षपातीपणे निवडणूक झाली आहे का, याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. या गोष्टी कशा असतात? आव्हानात्मक. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहे. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या प्रवृत्तीस वाढ झाली आहे. बरोबर आहे. आता बघा, मतदार कशाला म्हणतात? मतदान म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये आपण मतदान करतो त्याला मतदान म्हणतात, आणि जो व्यक्ती मतदान करतो त्याला मतदार म्हणतात. तर याच्यामधून आजपर्यंतची जी आपली लोकशाही मार्गाने झालेली मतदान आहे त्यामधून जो मतदार असतो, जो मतदान करतो, त्याला एक राजकीय भूमिका मिळालेली आहे की कुठल्या राजकीय नेत्याला मतदान करायचं आणि कुठल्या राजकीय नेत्याला मतदान न करता त्याला पाडायचं. म्हणजे काय की जो कार्यात्मक कार्य करेल, जो सार्वजनिक कार्यासाठी कार्य करेल, लोकांची कामं करेल, त्याच नेत्याला त्यांनी निवडून द्यायचं. म्हणजे त्याला एक स्वतःचं स्वमत प्रस्थापित करण्यासाठी मदत झालेली आहे या सर्व लोकशाहीच्या मार्गाने. मताधिकार म्हणजे काय? लोकशाहीचा एक सर्वात मोठा पाया म्हणजे मताधिकार. आता बघा, भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होतीच. त्यानुसार मतदाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. बघा, 21 वर्ष ज्यांनी पूर्ण केलेले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार होता, या संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत
मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला त्यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अवकाश म्हणजे एक राजकीय प्लॅटफॉर्म आपण ज्याला म्हणतो, तो त्यांना प्राप्त झाला की त्यांना 21 वर्षावरून त्यांचा मताधिकार हा 18 वर्ष करण्यात आलेला आहे. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आपलं भारतीय संविधान हा सर्वात मोठं लिखित स्वरूपाचं संविधान पण मानले जाते आणि सर्व घटकातील तळागाळातील लोक या लोकशाहीमध्ये सहभागी होतात. म्हणून जगातील सर्वात मोठी लोकशाही शासन पद्धती असलेलं आपलं भारत जगामध्ये नावाजलेलं आहे. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. जगातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनात भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यामुळे काय आहे की भारतामधील सर्वात यंगेस्ट तरुण पिढी वर्ग हा मतदानामध्ये सहभागी होणारा घटक आहे आणि त्याच्यामुळेच भारत हा लोकशाही मतदार करणारा सर्वात मोठा देश या जगामध्ये दिसून येतो. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. आता बघा, आता जास्तीत जास्त लोक मतदान करतात म्हणजे संख्यात्मक आहे की इतके इतके लोक करतात, पण गुणात्मक म्हणजे काय की त्यांची राजकीय प्रगल्भता, त्यांची राजकीय वैचारिक पातळी पण वाढलेली आहे ना, मग त्यांचे गुणात्मक पण आपण परीक्षण करतो या अनुषंगाने. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेत स्पर्धेत उतरले. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे. आता अनेक राजकीय पक्ष जसे की आता आपल्याला माहिती आहे की काँग्रेस असेल, BJP असेल, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी असेल, असे जे राजकीय पक्ष आहेत या सगळ्या राजकीय पक्षांनी काय केलं की आपल्या उद्दिष्टांचा जनतेच्या कल्याणासाठी आपल्या उद्दिष्ट जनतेसमोर मांडायचे, आपला एखादा अजेंडा तयार करायचा आणि जनतेला जर ते आवडलं तर जनता त्यांना निवडून देते. अशा प्रकारचे जनतेच्या मनामध्ये आपल्याविषयीची विश्वासार्हता निर्माण करून जनतेकडून मतदान करून घ्यायचं आणि राजकीय सत्तेमध्ये यायचं आणि जनतेच्या कल्याणासाठी कार्य करायचं. ही एक मुळात राजकीय राजकीय जे पक्ष असतात त्यांचं एक उद्दिष्ट असतं. लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. आता लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देणे म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर एखादा व्यक्ती नेतृत्वक्षम असेल तर त्याला काय करायचं, नेतृत्व द्यायचं, आपल्या पक्षामधून त्याला तिकीट द्यायचं आणि त्याला सरपंच निवडून म्हणून आणायचं. जो एखाद्या तालुक्यामधून किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये जो जर व्यक्ती चांगला असेल, काम करत असेल, लोकांचे हित उपदेश करत असेल लोकांना, तर त्याला तिकीट द्यायचं आणि तो विधानसभेवरती निवडून जाईल, त्याला आमदार म्हणून इथं निवडून आणायचं. तर अशा प्रकारे हे जे राजकीय पक्ष आहेत हे काय करतात, या लोकांना तिकीट देऊन आपल्या पक्षाच्या अनुषंगाने त्यांना निवडून देतात आणि ते तिथं जाऊन राज्य करतात आणि लोकांची कामे करतात. लोकशाहीचे विकेंद्रीकरण म्हणजे काय तर लक्ष द्या. सत्तेचे विकेंद्रीकरण हा एक लोकशाहीचा गाभा आहे. बरोबर आहे. सत्ता ही कोणा एका वर्गाच्या हाती नसावी हे असं म्हटलं जाते, कारण की एका वर्गाच्या हाती असलं की तो हुकुमशहा बनतो. हे पण आपल्याला माहीतच आहे. आपण ॲडॉल्फ हिटलरचं उदाहरण इथं घेतलेलं आहे की त्याच्या हाती सत्ता होती म्हणून त्यांनी पूर्ण जर्मनीचं स्वरूपच बदलून टाकलं होतं. तर कोणा एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असली तर तो काय करतो, सत्तेला स्वतःला मालक समजतो आणि त्याच्यावरती तो एक हुकुमशहा बनतो. म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन म्हणजे केंद्र शासनाकडे एक सत्ता असेल जो पूर्ण भारतावरती लक्ष देईल, परंतु राज्य पातळीवरती सुद्धा एक सत्ता असेल जे राज्याचा कारभार बघेल. त्याच्यानंतर पुन्हा आपण एखाद्या महानगरपालिकेच्या पातळीवरती गेलो तर तो महानगरपालिकेच्या सत्ता बघेल आणि जर आपण गाव पातळीवरती आलो तर तो गावाची धुरा सांभाळेल, तो म्हणजे सरपंच, आणि तो गावचा राज्यकारभार बघेल. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि हाच आपल्या लोकशाहीचा गाभा आहे. म्हणजे प्रत्येक घटकाला अधिकार मिळावा लोकशाही स्वरूपाने राज्य करण्याचा किंवा लोकशाही स्वरूपाने आपलं मत मांडण्याचा. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. मी आता सांगितलं, तो व्यक्ती काय होतो, तो हुकुमशहा बनण्यास आळा बसतो. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. बरोबर आहे. आता एखादा व्यक्ती सामान्य असेल, जो गावकुसात राहणारा असेल, पण गावकुसातली कामं करतोय, लोकांची मदत करतोय, तो डायरेक्टली तो राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा एखादा खासदार आमदार होऊ शकत नाही. त्याला स्थानिक पातळीवरतीच राजकारण करावं लागेल सुरुवातीच्या काळामध्ये. मग तो पहिले स्थानिक पातळीवरती राजकारण करेल, तिथं सरपंच बनेल, नंतर मग कुठं सभापती बनेल, मग कुठं आमदार, खासदार, मग पंतप्रधानापर्यंत होते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार मिळावा आणि तो प्रत्येक व्यक्ती त्या अधिकारातून मोठा व्हावा किंवा
त्यांनी नेतृत्व करावं अशी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाची एक मुख्य उद्दिष्ट आहे. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत केलेल्या. त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा या स्वरूपाने ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. त्यांतीलच सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे कुठला होता तो 73 आणि 74वी घटनादुरुस्ती होती. म्हणजे 73 आणि 74वी घटनादुरुस्ती जी करण्यात आली होती त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने म्हणजे 92 साली झाली असेल ते झाली होती ते. तर त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने स्थानिक पातळींना एक आपलं राजकीय नेतृत्व देण्यात आलं की बाबा तुम्ही स्थानिक पातळीवरती घटनात्मक पद्धतीने तुम्हालाही राजकीय नेतृत्व देण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या स्थानिक पातळीवरती राज्य करायचं. म्हणजे गाव पातळीवरती सरपंच मेन असेल तर सरपंचांनी सगळ्या गोष्टीची धुरा हाती घ्यायची. बरोबर आहे. तर यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि घटनेमध्ये दुरुस्ती केली. म्हणजे घटनेमध्ये जे पहिले अमेंडमेंट होते म्हणजे एखादी आर्टिकल असेल ते आर्टिकल काढून त्याच्यामध्ये म्हणजे 73 आणि 74 मध्ये जे आर्टिकल होते त्याला चेंज केलं, त्याला बदललं आणि त्याच्या ठिकाणी या गोष्टींना महत्त्व देण्यात आलं. स्थानिक पातळीवरती स्वराज्य संस्थांना अधिकार देण्यात आले, काही व्यापक अधिकार देण्यात आले. या दृष्टीमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्यापेक्षाही त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. बघा, एखाद्या गोष्टीला जर संविधानात्मक मान्यता नसेल तर ती जी गोष्ट असते ना ती गोष्ट पूर्णत्वास येत नाही. आपण म्हणत नाही की तुम्हाला कायद्याचा काय पाठपुरावा आहे, तर कायद्याचा पाठपुरावा मिळवण्यासाठी ते कायद्यामध्ये असावे लागते. तर ते संविधानामध्ये आहे. त्याच्या अनुषंगाने आता स्थानिक पातळीवरती लोक राज्य करतायत, सरपंच बनतायत, सभापती बनतायत. बरोबर आहे. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. कशामुळे झालं? या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? नारी शक्तीमुळे झाल्या की बाबा स्त्रियांना सुद्धा सहभाग मिळावा. आता केंद्रामध्ये किती 33% आरक्षण आहे स्त्रियांना. 33% स्त्रिया ह्या राज्य शासनामध्ये असाव्या अशी तरतूदच केलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना. तर स्त्रिया ह्या 50% राज्यकारणामध्ये सहभागी व्हाव्या यासाठी काय केलेलं आहे? तरतूदच केलेली आहे. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये या 50% स्त्रिया असाव्या असाच हे केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तरतूदच केलेली आहे. दुर्बल घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. काय होतं? दुर्बल घटक कुठला होता? एक मागासलेला वर्ग होता. त्यांना काही मध्ये ना सुविधा मिळत नव्हत्या किंवा त्यांना कुठं पुढाकार मिळत नव्हता. तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे SC ST NT जे असतील सगळ्या दुर्बल घटकांना त्या ठिकाणी पोहोचावं, त्यांनी तिथपर्यंत त्यांनी जाऊन आपलं नेतृत्व करावं, त्यासाठी त्यांना राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. आता बघा, निवडणूक घ्यायच्या म्हटल्यानंतर त्या निपक्षपातीपणे व्हायला हव्या. जर कोण्या एका राजकीय नेतृत्वाच्या हाती जर ह्या गोष्टी असतील तर मुळातच तोच निवडून येईल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र संस्था जशी की न्यायपालिका आहे ना, त्याच प्रकारे ही स्वतंत्र संस्था म्हणजे राज्य निवडणूक आयोग म्हणजे राज्य पातळीवरती काम करेल आणि केंद्र पातळीवरती पण काम करण्यासाठी एक निवडणूक आयोग आहे. बरोबर आहे. तर त्या काय करतात? निवडणुका घडवून आणतात. जर एखाद्या राज्यामध्ये आचारसंहिता लागली आणि निवडणुका घ्यायच्या असल्या तर त्या काय करतात? निवडणुकीच्या सर्व व्यवस्था त्या कार्यकारी जो विभाग असतो जसे की पोलीस असतात, आर्मी, मिलिटरी यांच्या सहयोगाने तो घडवून आणतात आणि त्या ठिकाणी निवडणुका पार पाडतात. संविधानात 11 व 12 अशा 2 नव्या परिशिष्टांची भर घातली. जेव्हा संविधान निर्मिती झाली ना तर त्याच्यामध्ये 395 कलमे होती आणि 8 परिशिष्टे होती. त्यांचा पण 9, 10, 11, 12 या परिशिष्टांचा पण त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आणि त्या परिशिष्टांचा समावेश करून ज्या गोष्टी केल्या 73, 74वी घटनादुरुस्ती त्यांचा मुख्यत्वे करून मार्गदर्शक गाभा त्याच्यामध्ये टाकण्यात आला. लक्षात. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार आपण शिकणार आहोत. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. आता माहितीचा अधिकार बघा, जर आपण शासन काय करते, शासनाने किती रुपये कशावरती खर्च केले जर आपल्याला माहितीच नसेल तर आपल्याला काय कळेल की शासन निष्पक्षपातीपणे करते किंवा त्याची पारदर्शकता आहे की आपल्यामध्ये संशय निर्माण होईल ना. आपल्यामध्ये शासनाच्या कार्यप्रणालीवरती संशय निर्माण होईल आणि आपण त्याच्यावरती अविश्वास धरू आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने लोकशाहीला पोषक अशी तत्वे या देशामध्ये रुजणार नाहीत. बरोबर. जर नागरिकांचाच गव्हर्नमेंटवरती विश्वास नसेल तर लोकशाही असेल का?
म्हणून माहितीचा अधिकार हा अस्तित्वात आला 2005 साली. त्या अनुषंगाने लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देता असताना त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. म्हणजे काय असतं की लोकशाही मार्गाची रुजवणूक करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा शासनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेता यावा. आता सपोज एखादा रेल्वेचा बजेट आहे, तर रेल्वेच्या बजेटमध्ये किती टक्के रेल्वेला देण्यात आले, किती टक्के कुठल्या घटकांमध्ये, म्हणजे एखादा बजेट आहे, फायनान्शियल बजेट आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कुणाला जास्त देण्यात आला, पैसा देण्यात आला, या गोष्टी नागरिकांना माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. मग त्यांनी काय करायचं, एक अर्ज द्यायचा माहितीच्या अधिकाराच्या अन्वये आणि त्यांनी गव्हर्नमेंटला तो जाब विचारायचा. नागरिकांनी, कुठलाही नागरिक करू शकतो, जो या भारताचा नागरिक आहे व कुठलाही करू शकतो आणि गव्हर्नमेंटला जाब विचारू शकतो. हां, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असतात, जसे की गुप्त माहिती असते, त्या गोष्टी आपण नाही विचारू शकत. नाहीतर मग विचाराल ॲप्लिकेशन देऊन की सर माननीय पंतप्रधान साहेबांना विचाराल की सांगा आम्हाला अणुबॉम्ब किती आहेत, तर भारतीय मिलिटरीजवळ किती वेपन्स आहेत. तर या गोष्टी तुम्ही नाही विचारू शकत, कारण की त्या काय असतात, ह्या कॉन्फिडेन्शियल असतात आणि त्या संरक्षणात्मकदृष्ट्या भारतासाठी खूप गोपनीय असतात. आणि त्या गोष्टी जर त्यांनी लीक केल्या तर काय होतं की भारताच्या संरक्षण व्यवस्थेला तडा जाऊ शकतो. म्हणून या गोष्टी ते नाही सांगू शकत आणि कायद्याच्या अनुषंगाने पण या गोष्टी विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे सध्या तरी, बरोबर आहे. तर या गोष्टी आपण नाही विचारू शकत. परंतु पैसे कुठे गेले, कोणावरती काय खर्च होतोय, किंवा कुठली एखादी संस्था कशा पद्धतीने काम करते, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता आणि त्या गोष्टींमध्ये तुम्ही शासन आणि तुमच्यामध्ये पारदर्शकता आणू शकता. आणि त्याच्या अनुषंगाने काय होतं की आपण शासनामध्ये जास्तीत जास्त संवाद साधू शकतो की कुठल्या गोष्टीने शासनाने जर एखाद्या बजेटला पैसे जास्त दिले, एज्युकेशन बजेटवरती कमी पैसे दिले, तर आपण त्यांना विचारू शकतो की का दिले. आपण त्यांना क्रिटिसाइज करू शकतो, टीका करू शकतो. म्हणजे या टीका, लोकशाहीचा ॲक्च्युली मुळात गाभास हा टीका आहे की तुम्ही एखाद्या गोष्टी शासनाने केली आहे तर विपक्ष काय करतो, त्याच्यावरती टीका करतो. तर तुम्हाला पण अधिकार आहे टीका टिप्पणी करण्याचा गव्हर्नमेंटवरती, पण ते टीका टिप्पणी करण्यामध्ये पण सुद्धा काहीतरी मर्यादा असावी लागते. तुम्ही कुठल्या भाषेचा वापर करताय याच्यावरती पण त्या टीका टिप्पणीचं एक बोलतो ना आपण उद्दिष्ट अवलंबून असतं, बरोबर आहे. जेवढा संवाद जास्त येईल तेवढं लोकशाही तत्वांची रुजवणूक होईल असं पण आपण म्हणतो. त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठीही शासन कार्य करत राहते. विश्वास वाढला पाहिजे. विश्वास जर असेल ना तरच कुठल्या गोष्टी पूर्णत्वास येतात हे आपल्याला माहिती आहे. नागरिकांना समजले पाहिजे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व म्हणजे काय, जबाबदारी आपली. ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे, बरोबर आहे. सुशासन म्हणजे काय, चांगलं शासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणणे, एक पारदर्शकता आणि एक उत्तरदायित्व. जबाबदारी घ्यायची, अकाउंटेबिलिटी. जर एखादी गोष्ट केली आहे शासनाने, ते नागरिकांना माहिती आहे की शासनाने अशा पद्धतीने केली आहे, तर तो विश्वास वाढेल नागरिकांचा शासनाच्या प्रती आणि पारदर्शकता सुद्धा वाढेल की शासनाने कुठलीही गोष्ट गुपित न ठेवताना नागरिकांना दाखवलेली आहे. आणि या अनुषंगाने काय होईल की एक सुशासन व्यवस्थित होईल, म्हणजे नागरिकांचा पण विश्वास त्या शासनावरती राहील आणि शासनाचा पण विश्वास नागरिकांवरती राहील. मागच्या वेळेस आपल्याला माहिती होतं का, राफेल एक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, राईट. शासनाने काही माहिती डिस्क्लोज नाही केली, नागरिकांना नाही सांगितली, पण ती माहिती कशी कुठली असते, ती माहिती एक गोपनीय असते, संरक्षणात्मकदृष्ट्या थोडीशी गोपनीय असते, म्हणून ते माहिती लोकांना सांगू शकत नाही. मग ते राफेल विमानं कितीचे आणलेत, कसे आणलेत, कधी आणलेत, या आपण माहितीच्या अधिकारांमुळे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण या गोष्टी नाही सांगू शकत, कारण की या कशा असतात, काहीतरी संरक्षणात्मकदृष्ट्या थोड्या गोपनीयच असतात, बरोबर आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाने व्यवहार अधिक खुले व पारदर्शक करण्यात मदत झाली. गोपनीयता कमी झाली, परंतु कुठल्या ज्या पैशाच्या व्यवहार असतील किंवा ज्या कुठल्या तरी एखाद्या राजकीय निर्णयाचे व्यवहार असतील, परंतु संरक्षणात्मक, मी अजूनही सांगतो, तर एखाद्या खूप गोपनीय माहिती आहे की जे जर लीक केली तर परराष्ट्र आपल्यावरती आक्रमण करू शकते किंवा आपल्या सार्वभौमत्वाला तडा जाऊ शकतो, अशा माहिती आपण विचारू पण शकत नाही, शासन देऊ पण शकत नाही. आता इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. 2000 काय झालं की नागरिकांसाठी सुधारणा करण्यासाठी एक हक्क नागरिकांचा मानून तो वाढला, बरोबर आहे. आता गव्हर्नमेंट काय सुधारणा करतोय, त्यासाठी नागरिकांना हक्क आहे सगळ्या गोष्टी विचारण्याचा.
त्यानुसार माहितीचा अधिकार, शिक्षणाचा व अन्न सुरक्षितेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली. शिक्षणाचा अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, बरोबर आहे. प्रत्येक 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण मिळावंच हा सक्तीचं केलेला आहे आणि तो अधिकार आहे प्रत्येक नागरिकाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर अन्न सुरक्षितेचा हक्क म्हणजे काय, की तुम्हाला प्रत्येकाला अन्न मिळावं आणि चांगलं पोषक अन्न मिळावं, हा पण एक नागरिकांचा हक्कच मानण्यात आलेला आहे. हक्क आधारित दृष्टिकोन म्हणजे राईट बेस्ड अप्रोच म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकांत सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? बघा, काय होतं, एखादा गव्हर्नमेंट कुठली तरी पॉलिसी अप्लाय करते आणि लोकांचं भलं करते, तर लोकांना काय वाटत होतं की गव्हर्नमेंट हा मायबाप आहे, गव्हर्नमेंट आपल्यासाठी करते. परंतु काही आपण लाभार्थी आहो, बेनिफिशरी ज्याला म्हणतो, आणि गव्हर्नमेंट आपल्यासाठी आपल्या भलाईसाठी करते. परंतु काय झालं माहिती आहे का, त्याच्यामुळे काय झालं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण एक प्रकारचा गुलाम आहोत. आपण म्हणतात ना, एखाद्याने उपकार केला तर उपकाराच्या खाली आपण दबलेलो आहोत. परंतु असं नाही आहे. आपण काय करतो, आपण टॅक्स पे करतोय म्हणून त्या टॅक्सच्या पैशावरती गव्हर्नमेंट आपलं सरकार चालवते. मग आपण का त्या गव्हर्नमेंटच्या उपकाराखाली दबायचं, बरोबर आहे. आपण तसं नाही करायचं. आपण हक्क आहे तो आपला गव्हर्नमेंटकडून एखादी सुविधा घेण्याचा. आता जर मला घरकुल भेटलं तर तो घरकुल देण्याचा गव्हर्नमेंटची काय एक नैतिक जबाबदारी आहे आणि तो माझा हक्क आहे गव्हर्नमेंटकडून माझ्या निवाऱ्याची सोय करून घ्यायची. माझ्या घराकडे मी जर उपाशी असेल, माझे मुलं बाळं जर उपाशी असतील, तर त्या बाळांना उपाशी म्हणजे मी बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे एक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये बिलॉंग करत असेल आणि माझ्याकडे जर अन्न व्यवस्थित नसेल खायला, तर गव्हर्नमेंटचा ते एक जबाबदारी आहे, दायित्व आहे, उत्तरदायित्व आहे की त्यांनी माझ्या घरच्यांना अनाज पुरवायचं आणि तो माझा हक्क आहे की मी तो अनाज घ्यायचा. आता आपण बघितलं असेल, या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर असे राजकीय नेते वगैरे मंडळी होते. 1-2 रुपयाचा अनाज द्यायचा आणि स्वतः सेल्फी काढायची त्याच्यासमोर आणि सगळीकडे फैलवायचं, सांगायचं की बाबा मी याची मदत केलेली आहे. अरे बाबा, ते कोरोनाग्रस्त व्यक्ती आहेत, कोरोनाच्यामुळे त्यांना कामधंदा नाहीत म्हणून ते लोक तिथं पडलेले आहेत, तिथं खचलेले आहेत. ते भिकारी नाही आहेत की तुम्ही त्यांचा फोटो काढून लोकांना सांगता की मी यांना हे दिलेलं आहे. तर मदत करायची असेल तर निस्वार्थीपणे करा, म्हणजे समोरच्याला वाटलं नाही पाहिजे की आता आपण याचे उपकार कधी सांगू शकणार नाही. किंचित जर त्याची परिस्थिती बदलली आणि तो जर फोटो बघेल तर तो काय विचार करेल की अरे यांनी मला मदत केली होती. अशा मोठेपणासाठी नका करू. आणि गव्हर्नमेंटनी पण या गोष्टी मोठेपणासाठी न कराव्या. गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे आणि आपला तो अधिकार आहे, बरोबर आहे. याच्यानंतर चर्चा करायची, भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का? ऑफकोर्स मिळावाच. ची प्रगती करू शकेल म्हणून त्यांना जॉब मिळावा, परंतु काही परिस्थितींमुळे ते मिळू शकत नाही. तो एक वेगळा भाग झाला. आता आपण इथपर्यंतच थांबूयात. याच्या पुढचा जो लेक्चर आहे सामाजिक समता आणि न्याय, हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर.